ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा कोण होता आणि प्रभू येशूची ओळख खरोखरच आपल्याला पटलेली आहे का? खरं म्हणायचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र. आपण त्याला जिवंत देवाचा पुत्र असे का म्हणतो? कारण प्रभू येशू ख्रिस्त हा होली ट्रिनिटी, पवित्र त्रैक्यामधील दुसरा व्यक्ती आहे. हे तीन देव नसून एकच देव असून त्याची वेगवेगळे रूपे आहेत. कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि म्हणूनच स्वतः परमेश्वर जेव्हा मनुष्य रूप धारण करून या धर्तीवरती येतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर आहे, ज्यामधील आत्मा, ज्यामधील स्पिरिट हा देवाचा आहे, परंतु फ्लेश मात्र मनुष्याचा आहे. आणि म्हणूनच परमेश्वराला कुठेतरी मनुष्याच्या रूपामध्ये यावं लागलं. म्हणून दाविदाच्या कुळातून तो या यहुदी असल्या कारणात दाविदाच्या कुळातून तो आला. पवित्र मरीद्वारे तो या जगामध्ये आला, म्हणून त्याला आपण मनुष्याचा पुत्र असे म्हणतो. परंतु तो स्वतः परमेश्वर होता, एक त्याची कुटुंब होतं. परंतु मरियेच्या द्वारे तो या जगामध्ये आल्यानंतर तो मरियेचा पुत्र म्हणून सांगण्यात आला किंवा त्याला संबोधण्यात आलं. तो आपल्या बरोबर राहिला, आपल्या बरोबर आपल्या प्रमाणे त्याने कार्य केले. पाप न करता बाकीच्या सर्व गोष्टी त्याने मनुष्याप्रमाणे केल्या. आणि म्हणूनच या भूतलावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताने मानवतेचा संदेश या जगाला दिला. परंतु जेव्हा त्याचं खरं ठिकाण काय आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्त नक्की कोण आहे, जेव्हा याविषयी लोक कन्फ्यूज होते, जेव्हा याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका होती, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे, माझं घर नाझरेत नाही, तर माझं घर म्हणजे स्वर्ग आहे. मीच तर निर्माता आहे आणि मीच तर तारणकर्ता आहे. परंतु लोकांना हे कन्फ्युजन फार मोठं होतं. आणि म्हणून जेव्हा आजच्या शुभ वर्तमानामध्ये त्याची आई पवित्र मरिया आणि त्याचे कझिन ब्रदर, म्हणजेच त्याचे नातलग कझिन ब्रदर जेव्हा त्याला भेटण्यासाठी येतात, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? जी व्यक्ती माझं वचन ऐकते, माझ्या वचनाप्रमाणे वागते, तीच व्यक्ती माझी आई आणि तोच व्यक्ती माझा भाऊ. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगण्याचं काय गरज होतं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांना दाखवून द्यायचं होतं की जरी मी मरियेद्वारे या जगामध्ये आला, तरी माझं खरं कुटुंब हे स्वर्गामध्ये आहे. माझं घर हे स्वर्गामध्ये आहे. मी स्वर्गाचा निर्माण करता आहे, धरतीचा धारण करता आहे, हे लोकांना दाखवून द्यायचं होतं. परंतु त्याचा अर्थ असा नाही की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या आईला धुडकावून लावलं. नाही, तसं असलं असतं तर तीच ती आई प्रभू येशूला दुःख सहनामध्ये एक मदतीचा हात देत आहे. तीच ती आई त्या क्रूसाखाली उभे राहून आपल्या पुत्रांना सामर्थ्य देत आहे. आणि त्याच आईला प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगाची माता बनवत आहे. म्हणून यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मरियेचा अपमान केला नाही, आपल्या नातेवाईकाचा अपमान केला नाही. उलट या मरियेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व लोकांना त्याच्या कुटुंबाचा सदस्य बनवण्यासाठी पाचारण केलेलं आहे. कशा प्रकारे? एकाच गोष्टीद्वारे. जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकणार, ते आपल्या हृदयामध्ये ठेवणार, त्याच्यावरती मनन चिंतन करणार, त्याप्रमाणे जीवन जगणार, ती प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशूच्या कुटुंबाचा सदस्य होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे की जी व्यक्ती माझं वचन ऐकते, तीच माझी बहीण, भाऊ आणि माझी आई आहे. आज पवित्र मरीने तेच कार्य केलेलं आहे. तिने परमेश्वराचं वचन ऐकलं, आपल्या हृदयामध्ये ठेवलं, त्याच्यावरती मनन चिंतन केलं, त्याप्रमाणे जीवन जगली आणि म्हणून ती स्वर्गामध्ये उंचावली गेली. आज पवित्र मरीचं हे उदाहरण आपल्या जीवनासमोर ठेवूया.
परमेश्वराचं वचन ऐकूया आणि त्या वचनाप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर त्या परमेश्वराच्या कुटुंबामध्ये किंवा त्या कुटुंबाचा सदस्य होण्यासाठी नक्कीच आपल्याला स्थान मिळणार आहे, जागा मिळणार आहे. आमेन.